नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुसे सर शौर्य कर्वे अकॅडमी पुणेच्या माध्यमातून तुमचे सहर्ष स्वागत करतो. आजच्या भागामध्ये आपण महत्वाच्या फेब्रुवारी महिन्यामधील विशेष चालू घडामोडीविषयी माहिती पाहणार आहे. नुकताच 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात आला. 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात आला. महत्वाचं या वर्षीची जी थीम आहे ती विज्ञानातील महिला विकसित भारत उत्प्रेरक ही आहे. वुमन इन सायन्स कॅटलायझिंग विकसित भारत. मग याच्यामध्ये महत्वाचं 28 फेब्रुवारी हा कोणता दिवस साजरा केला जातो असा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा विज्ञान दिनाची या वर्षीची थीम कोणती होती याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. जर आपण पाहिलं तर हा 28 फेब्रुवारी जो साजरा केला जातो हा सी.व्ही. रमन यांनी रमन इफेक्ट हा शोध लावला होता आणि यासाठी 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. जर आपण पाहिलं तर 28 फेब्रुवारी 1928 रोजी त्यांनी हा शोध लावला होता. रमन इफेक्ट हा शोध लावला होता. त्यांना जर आपण पाहिलं तर 1930 मध्ये भौतिक शास्त्राचं नोबेल मिळालं होतं. जर आपण पाहिलं तर नोबेल पुरस्कार जो आहे तो जगातील सर्वोच्च पुरस्कार आहे आणि नोबेल पुरस्कार जर आपण पाहिला तर अल्फ्रेड नोबेल यांनी या पुरस्काराला काय केली होती, सुरुवात केली होती. अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला होता आणि डायनामाइट अणुबॉम्ब सारख्या विध्वंसक शस्त्रामध्ये वापरलं जातं आणि त्याच्यामुळे नाहक मोठ्या प्रमाणात बळी गेले होते आणि याच्यावर उपाय म्हणून त्यांनी जो बक्कळ पैसा कमवला होता या पैशाच्या जे व्याज आहे त्या व्याजाची रक्कम त्यांनी या पुरस्कारांना देऊन टाकली होती. जर आपण पाहिलं तर नोबेल पुरस्कार जो आहे हा नोबेल पुरस्कार 6 क्षेत्रांमध्ये दिला जातो. अगोदर हा 5 क्षेत्रांमध्ये दिला जायचा. जर सध्या आपण पाहिलं तर तो 6 क्षेत्रांमध्ये दिला जातो. 6वं क्षेत्र जे आहे ते अर्थशास्त्र आहे. मग 1930 मध्ये त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला होता आणि हा जो पुरस्कार आहे पहिल्यांदा विज्ञान दिन जो साजरा करण्यात आला हा 1987 मध्ये करण्यात आला. 28 फेब्रुवारी 1987 मध्ये पहिल्यांदा विज्ञान दिन साजरा करण्यात आला होता. एवढं लक्षात ठेवा. या वर्षीची महत्वाची थीम आहे विज्ञानातील महिला विकसित भारत उत्प्रेरक आणि 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून काय केला जातो रे, साजरा केला जातो. महत्वाची पुढची घडामोड आपण पाहिलं की सैन्य सरावावर हमखास एक प्रश्न विचारला जातो. आता 2026 जे महत्वाचे सैन्य सराव आहे त्याच्यामधलं आहे कला रिलीफ सैन्य सराव 2026. जर आपण पाहिलं तर भारतीय वायुदलाच्या दक्षिण वायू कमांडद्वारे हा सराव जो आहे हा सराव घेतला जातो. याच्यामध्ये सहभागी भारतीय वायुदल आणि सशस्त्र दल विशेष हे दोघे सहभागी झाले होते. याचं ठिकाण होतं लक्षद्वीप आणि मिनिकॉय द्वीप समूह या ठिकाणी कला रिलीफ सैन्य सराव 2026 झालेला आहे 24 फेब्रुवारी 2026 मध्ये. 24 फेब्रुवारी 2026 मध्ये मी सांगितलं याचं नाव जे आहे ते केरळचं मार्शल आर्ट, प्राचीन मार्शल आर्ट जी कलरीय पट्टू आहे या कलरी पट्टू वरून हे नाव काय करण्यात आलेलं आहे, घेण्यात आलेलं आहे. कलरीपयट्टू वरून हे नाव कलरीपट्टू या जी मार्शल आर्ट आहे याच्यावरून केरळची प्राचीन मार्शल आर्ट आहे याच्यावरून घेण्यात आलेलं आहे. सहभागी कोण झालं होतं, भारतीय वायुदलामध्ये ऑपरेशन विभाग, भारतीय वायुदलाचा ऑपरेशन विभाग आणि सशस्त्र दल विशेष भारतीय तटरक्षक दल हे काय दोघं सहभागी या सरावामध्ये झालं होतं. म्हणजे हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. पुढे महत्वाचं बघा, राहवीर योजना सुरू करण्यात आलेली आहे. राहवीर योजना या गोष्टीचा दिनांक आहे 26 फेब्रुवारी 2026. दिल्ली या राज्याने ही योजना घोषित केलेली आहे. दिल्ली या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेश म्हणता येईल यांनी हा राहवीर योजना सुरू केलेली आहे. याचा उद्देश काय आहे, अपघातग्रस्त जे अपघातग्रस्त होतात त्यांना मदत करणे, अपघातग्रस्तांना काय करणे, मदत करणे याचा उद्देश आहे. ज्यावेळेस एखादा व्यक्ती गंभीर जखमी होईल बरोबर ना, त्याला एका तासाच्या आत किंवा जेवढ्या लवकर आपल्याला नेता येईल तेवढं दवाखान्यात पोहोचवायचा असतो. त्याला गोल्डन आवर असं म्हटलं जातं. ह्या गोल्डन आवर अपघातानंतरचा पहिला जो 1 तास आहे आणि जर त्या व्यक्तीला तात्काळ हॉस्पिटलमध्ये जर नेण्यास मदत करण्यात आलं किंवा नेण्यात आलं तर अशी मदत करणाऱ्याला बक्षीस म्हणून 25,000 रुपये मिळणार आहे. गोल्डन आवर्स मध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणाऱ्याला किती मिळणार आहेत, 25,000 रुपये काय मिळणार आहे,
रक्कम दिली जाणार आहे. आणि दरवर्षी 10 सर्वोत्कृष्ट रहावीरांना राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे. आणि जे 10 त्यांची निवड केली जाणार आहे त्यांना प्रत्येकी 1 लाख रुपये आणि प्रशस्ती पत्र दिले जाणार आहे. प्रत्येकी 1 लाख रुपये काय दिले जाणार आहे? प्रशस्ती पत्र दिलं जाणार आहे. ही योजना मोटर व्हेकल्स ऍक्ट 2019 अंतर्गत आहे, लक्षात ठेवा. रहावीर योजना कोणाची आहे? दिल्ली केंद्रशासित प्रदेशाची आहे किंवा दिल्ली राज्याची आहे, लक्षात राहू द्या. उद्देश अपघातग्रस्तांना मदत करणे. गंभीर जखमी व्यक्तींना गोल्डन आवर अपघातानंतरचा पहिला जो 1 तास आहे जर तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं किंवा मदत करण्यात आलं तर मदत करणाऱ्याला काय मिळणार आहे? 25,000 रुपये काय केले जाणार आहे? दिले जाणार आहे. पुढे महत्वाचं प्रोजेक्ट चित्ता महत्वाचा आहे बघा. प्रोजेक्ट चित्ता आपण पाहिलं की एकूण जे चित्ते आणले गेले भारतामध्ये हे एकूण चित्ते 20 आणले गेले आहेत. किती आणले गेले आहेत? 20. आणि आता 2026 पर्यंत म्हणजे डिसेंबर 2026 पर्यंत बोत्सवान जो देश आहे या बोत्सवानहून 8 चित्त्यांची आणखी एक तुकडी आणली जाणार आहे. 8 चित्त्यांची आणखी एक तुकडी काय केली जाणार आहे? आणली जाणार आहे. आता प्रोजेक्ट चित्ता जर आपण पाहिलं तर हा जगातील असा पहिला आंतरखंडीय आणि मोठा मांसाहारी प्राणी स्थलांतर काय आहे? कार्यक्रम आहे, लक्षात ठेवा. 1952 मध्ये जर आपण पाहिलं तर चित्ता जो आहे हा चित्ता प्राणी भारतातून काय झाला? नामशेष झाला. आणि त्यामुळं 17 सप्टेंबर 2022 मध्ये 17 सप्टेंबर 2022 मध्ये नामेबिया मधून 8 चित्ते आणले गेले होते. त्यालाच प्रोजेक्ट चित्ता असं म्हटलं गेलं किंवा प्रोजेक्ट चित्ता जो आहे तिथपासून काय झालेला? सुरू झाला होता. मग 18 फेब्रुवारी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणले, लक्षात ठेवा. पहिले 8 चित्ते कुठून आणले होते? नामेबिया या देशातून आणले होते. आणि त्याच्यानंतर ते चित्ते कुठून आणले? 12 चित्ते दक्षिण आफ्रिकेतून. असं एकूण आपण जर पाहिलं तर 20 चित्ते भारतामध्ये आणण्यात आले. त्याच्यामध्ये हे जे एकूण 20 चित्ते आहेत त्या 20 चित्त्यांमध्ये काही चित्त्यांचं काय झालेलं आहे? निधन झालेलं, लक्षात ठेवा. आणि हे जे चित्ते आहेत ते कुनो राष्ट्रीय अभयारण्य महत्वाचं आहे. हे मध्य प्रदेश या ठिकाणी कुनो राष्ट्रीय अभयारण्य आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलं होतं. जर आपण पाहिलं तर 10 चित्त्यांचं आतापर्यंत काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. हे लक्षात ठेवा की पहिलं 17 सप्टेंबर 2022 पासून नामेबिया या ठिकाणी 8 चित्ते आणले होते. 8 फेब्रुवारी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणले गेले. आणि आता डिसेंबर पर्यंत 2026 पर्यंत परत किती चित्ते आणले जाणार आहेत? डिसेंबर मध्ये बोत्सवाना देशाकडून 8 चित्ते काय केले जाणार आहेत? आणले जाणार आहेत. याची काय करण्यात आलेली आहे? घोषणा करण्यात आलेली आहे. पुढं वज्र प्रहार युद्ध सराव जर आपण पाहिलं 2026 मध्ये हा वज्र प्रहार जो सराव आहे हा 2 देशांमध्ये म्हणजे भारत आणि अमेरिका या 2 देशांमध्ये दरवर्षी आलटून पालटून हा सराव होतो. म्हणजे एकदा अमेरिकेमध्ये आणि एकदा भारतामध्ये असा हा सराव होतो. त्याला वज्र प्रहार युद्ध सराव असं म्हटलं जातं. याच्यामध्ये 2 देश सहभागी होतात, भारत आणि अमेरिका. संयुक्त विशेष दल जे आहे या दलांचा हा सराव असतो. ही जी आवृत्ती होती लक्षात ठेवायचं, ही किती आवृत्ती होती? 16वी आवृत्ती. आता 23 फेब्रुवारी ते 15 मार्च पर्यंत म्हणजे हा सराव सध्या काय आहे? चालू आहे. जर आपण पाहिलं तर ही आवृत्ती जी आहे ती किती आवृत्ती आहे? 16वी आवृत्ती आहे. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. स्थान कोणतं आहे? म्हणजे भारतामध्ये आहे. बाकलोह हिमाचल प्रदेश. बाकलोह लक्षात राहू द्या. बाकलोह हिमाचल प्रदेश मध्ये हा सराव काय आहे? सुरू आहे. सहभागी देश आताच आपण पाहिलं भारत आणि कोणता आहे? अमेरिका आहे. आता भारतीय प्रतिनिधी म्हणजे सहभागी कोण झाले बघा? भारतीय लष्कर, पॅरा स्पेशल फोर्सेस. पॅरा स्पेशल फोर्सेस याच्यामध्ये काय झालेले आहेत? सहभागी झालेले आहेत. आणि अमेरिकेकडून कोणी प्रतिनिधित्व केलंय? युनायटेड स्टेट्स आर्मी, ग्रीन बेरेट्स नाव आहे. हे काय झालेले आहेत? सहभागी झाले आहेत. हा जो वज्र प्रहार युद्ध सराव आहे हा 2010 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. कधी? मग त्याची 16वी आवृत्ती आताची 2010 मध्ये. मी सांगितलं दरवर्षी आयोजन केलं जातं, एकदा भारतामध्ये आणि एकदा अमेरिकेमध्ये. म्हणजे आलटून पालटून हे सराव केला जातो. याचा मुख्य उद्दिष्ट काय आहे? की संरक्षण सहकार्य अधिक दृढ करणे आणि आंतर कार्यक्षमता काय करणे? वाढवणे. यासाठी हा युद्ध सराव केला जातो. त्याच्यामध्ये महत्वाचं दहशतवादी विरोधी कारवाया, विशेष ऑपरेशन रणनीती, तंत्र व प्रक्रिया हे या सरावामध्ये घेतले जातात किंवा शिकले जातात. आणि मागच्या वर्षी जो झाला होता अमेरिकेमध्ये तो आयडाहो अमेरिका या ठिकाणी हा युद्ध सराव घेण्यात आला होता. लक्षामध्ये
या वर्षी तो कुठं होतं? हिमाचल प्रदेश, पाकलोह या ठिकाणी 16वी आवृत्ती आहे. कोणत्या सरावाची? वज्रप्रहार युद्ध सरावाची. याच्यामध्ये 2 देश सहभागी होतात, भारत आणि अमेरिका. कोणते 2 देश सहभागी होतात? भारत आणि अमेरिका हे 2 देश काय होतात त्याच्यामध्ये सहभागी होतात, लक्षात ठेवा. पुढे बघा, आता जो बघा ऑस्ट्रेलिया प्रदेश आहे, या ऑस्ट्रेलिया प्रदेशामध्ये H5N1 इन्फ्लुएन्झाची लागण झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जो पेंग्विन आहे, या पेंग्विन पक्षाला याची लागण झाली. जेन 2 पेंग्विन, पेंग्विनचा जो प्रकार आहे जेन 2 पेंग्विन, या जेन 2 पेंग्विनला लागण झालेली आहे, अशी पहिली पक्षी प्रजाती बनलेली आहे. या पक्ष्यांमध्ये हा व्हायरस दिसला नव्हता, H5N1 इन्फ्लुएन्झा, आणि हा आता पेंग्विन मध्ये दिसलेला आहे. बघा, जेन 2 पेंग्विन, त्याचे शास्त्रीय नाव आहे पायगोसेलियस पापुआ. काय नाव आहे शास्त्रीय? पायगोसेलियस पापुआ. विज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग या पायगोसेलियस वंश जो आहे, या वंशातील एक पेंग्विन प्रजाती आहे. बर्ड फ्लू H5N1 त्यांना काय झालेला आहे? लागू झालेला आहे. हा विषाणू दुर्गम बेटावरील जर आपण पाहिलं तर दक्षिण हत्ती, चिंपांजी, सील आणि अंटार्क्टिका फर सील मध्ये हा देखील आढळतो. हा विषाणू कुठं आढळतो? बघा, हत्ती, सील आणि अंटार्क्टिक फर सील मध्ये हा आढळलेला आहे. आणि ऑस्ट्रेलियाच्या बाह्य प्रदेशातील पक्ष्यांमध्ये आढळलेला हा पहिलाच काय आहे रे? संसर्ग आहे हा पेंग्विनला झालेला, लक्षात राहू द्या. पुढची महत्वाची घटना बघा, बागलिहार जलविद्युत प्रकल्प. हा महत्वाचा प्रकल्प आहे, लक्षात ठेवा. हा जम्मू काश्मीर मध्ये आहे. हा सध्या काय तात्पुरत्याचं काय करण्यात आलेलं आहे? काम थांबवण्यात आलेलं आहे. बागलिहार जलविद्युत प्रकल्प. चिनाब जे खोरं आहे, या चिनाब खोऱ्यात पूर आल्यानंतर याचं जे काम आहे हे तात्पुरतं काय करण्यात आलेलं आहे? थांबवण्यात आलेलं आहे. याचं स्थान बघा, रामबन जिल्हा जम्मू आणि काश्मीर. रामबन जिल्हा जम्मू आणि काश्मीर. नदी कोणती आहे? चिनाब नदी आहे. नदी कोणती आहे? चिनाब नदीवर हा बागलिहार जलविद्युत प्रकल्प आहे. प्रकार कोणता आहे? नदी प्रवाहावर आधारित जलविद्युत प्रकल्प आहे. नदी प्रवाहावर आधारित जलविद्युत प्रकल्प आहे. आणि मग पूर आल्यानंतर म्हणून हा जो प्रकल्प आहे, हा प्रकल्प काय करण्यात आलेला आहे रे? थांबवण्यात आलेला आहे. त्याला रन ऑफ द रिव्हर, नदी प्रवाह आधारित असं म्हटलं जातं. एकूण याची स्थापित क्षमता जी आहे ती 900 मेगावॅट आहे. किती आहे? 900 मेगावॅट. पहिला टप्पा जो आहे तो 450 मेगावॅटचा आहे आणि दुसरा टप्पा सुद्धा 450 मेगावॅटचा आहे. धरणाची उंची अंदाजे 143 मीटर आहे. या बागलिहार धरण लांबी आहे 363 मीटर. जलाशय क्षमता जी आहे त्याची ती आहे 745 दशलक्ष घनमीटर. 745 दशलक्ष घनमीटर. याला सुरुवात 1999 मध्ये करण्यात आलेली आहे. या बांधकामाला सुरुवात 1999 मध्ये करण्यात आलेली आहे आणि 2008 मध्ये हे व्यावसायिकरित्या कार्यान्वित करण्यात आलेलं आहे. बघा, नदी कोणती आहे? चिनाब नदी. जर आपण पाहिलं तर सिंधू नदीच्या 5 उपनद्यांपैकी ही सर्वात मोठी नदी चिनाब नदी. सिंधू नदी जी आहे, या सिंधू नदीच्या ज्या उपनद्या आहेत याच्यामध्ये सर्वात मोठी आणि महत्वाची जी नदी आहे, ही महत्वाची नदी कोणती आहे? चिनाब नदी, लक्षात ठेवा. आणि या चिनाब नदीवर हा जो प्रकल्प आहे बागलिहार आहे. चिनाब नदीवरील प्रमुख धरणे, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, कोणकोणती धरणे आहेत? सलान, रॉकफिल धरण आहे त्या ठिकाणी. नंतर आलान, कॉन्क्रीट धरण आहे. आणि तिसरं आहे बगलिहार आणि दुल. मग या बगलिहारवर जलविद्युत प्रकल्प आहे, लक्षात ठेवा. चर्चेचा मुद्दा आहे आपल्यासाठी किंवा त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, महत्वाचं, दिल्लीमध्ये लखपती बिटिया योजना सुरू करण्यात आलेली आहे. लखपती बिटिया योजना सुरू करण्यात आलेली आहे. दिल्ली सरकारने ही सुरुवात केलेली आहे 10 फेब्रुवारी 2026 मध्ये. कधी सुरू करण्यात आलेली आहे? 10 फेब्रुवारी 2026 मध्ये. आणि याची अंमलबजावणी जी आहे ती अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून सुरू करणार आहे. 1 एप्रिल 2026. पूर्वीची जी योजना आहे लाडली योजना, लक्षात राहू द्या, 2008 मध्ये याची सुरुवात करण्यात आली. ही जी योजना आहे लाडली योजना, या लाडली योजनेची सुरुवात कधी करण्यात आली? 2008 मध्ये. ही जुनी योजना आता 31 मार्च 2026 रोजी बंद करण्यात येणार आहे. 31 मार्च 2026 सुरुवात कधी झाली या लाडली योजनेची? 2008 मध्ये. ही बंद होईल आणि ही जी नवीन योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे लखपती बिटिया, ही योजना काय होणार आहे? 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे. तारीख लक्षात ठेवा, 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे. मग आता याचा उद्देश काय आहे की पैशाअभावी ज्या मुलींना आपलं शिक्षण काय करावं लागतं?
थांबवावं लागतं. मग त्याच्यासाठी ही योजना शिक्षणामध्ये सातत्य आणि आर्थिक सुरक्षितता यासाठी मुलींसाठी ही योजना काय करण्यात आलेली आहे, सुरू करण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये एकूण आर्थिक मदत त्यांना 56,000 रुपये होणार आहे हप्त्यांमध्ये. 56,000 वार्षिक किती? 56,000 रुपये आणि ती हप्त्यांमध्ये केली जाणार आहे. कशी केली जाणार आहे? हप्त्यांमध्ये केली जाणार आहे. पात्रता काय आहे? की ज्यांचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न 1.20 लाखांपेक्षा 1,20,000 रुपयांपेक्षा कसं आहे, कमी आहे. त्यांना ही योजना लागू होईल. आणि एका कुटुंबातील जास्तीत जास्त किती मुली असणार आहेत? 2 मुली असणार आहेत. एका कुटुंबातील किती मुली असणार आहेत? 2 मुली असणार आहेत. लक्षात ठेवा. 56,000 रुपये वार्षिक काय केले जाणार आहे? हप्त्यांद्वारे त्यांना दिलं जाणार आहे. 56,000 रुपये हप्त्यांद्वारे दिले जाणार आहे. अटी काय आहेत? 18 वर्षांपूर्वी विवाह झाल्यास लाभ रद्द होणार. म्हणजे 18 वर्षाच्या अगोदरच त्यांचा जर विवाह झाला तर त्यांना तो लाभ मिळणार नाही. मग ही जी योजना आहे, या योजनेची घोषणा लखपती बिटिया योजना दिल्ली सरकारने केलेली आहे. हे महत्वाचं आहे. पुढची महत्वाची घटना बघा, देशातील सर्वात वेगवान मेट्रो जे आहे मेरठ, उत्तर प्रदेशमध्ये आहे मेरठ, याचा शुभारंभ म्हणजे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि याचं उद्घाटन 22 फेब्रुवारी 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं लक्षात ठेवा. देशातील सर्वात वेगवान मेट्रो आहे. देशातील सर्वात वेगवान मेरठ मेट्रो याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. भारतातील पहिल्या नमो भारत प्रादेशिक जलद वाहतूक प्रणाली, RRTS तिला म्हटलं जातं, नमो भारत प्रादेशिक जलद वाहतूक प्रणालीचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. आणि मग संपूर्ण 82 किलोमीटर लांबीचा म्हणजे दिल्ली ते काय मेरठ कॉरिडॉर जो आहे 82 किलोमीटर लांबीचा. किती किलोमीटर लांबीचा? 82 किलोमीटर लांबीचा दिल्ली मेरठ कॉरिडॉर आहे. हा राष्ट्राला काय करण्यात आलेला आहे? समर्पित करण्यात आलेला आहे. 23 किलोमीटर मेरठ मेट्रो आहे. देशातील सर्वात वेगवान मेट्रो सेवा. एकूण लांबी त्याची 82 आहे दिल्ली ते मेरठ. वेग किती आहे? ताशी 120 किलोमीटर आहे. ताशी किती आहे? 120 किलोमीटर. 23 किलोमीटर अंतर 30 मिनिटात ती काय करणार आहे? पूर्ण करणार आहे. 23 किलोमीटर अंतर ती 30 मिनिटामध्ये पूर्ण करणार आहे. आणि एकूण याच्यामध्ये किती स्थानकं आहेत? 13 स्थानके आहेत. लक्षात ठेवा. एकूण स्थानके किती आहेत? 13 स्थानके आहेत. हे महत्वाचं आहे. आजच्या भागामध्ये आपण विशेष घडामोडी पाहिलेल्या आहेत. पुढच्या 2 भागांमध्ये सुद्धा आपण फेब्रुवारीच्या महत्वाच्या विशेष घडामोडीविषयी माहिती पाहणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक यू.